पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर. भारत आणि मॉरिशसमध्ये होणार व्यापार करार. मॉरिशसमधील विकास कामांबाबतही काही करार होणार. आता राम मंदिरापाठोपाठ होणार सीतामाईचं मंदिर. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं मोठं विधान. बिहारच्या मिथिलामध्ये होणार सीतामाईंचं भव्य मंदिर. हिंगोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता. काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदे शिवसेनेच्या वाटेवर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करण्याची शक्यता. बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचे नांदेड विमानतळावर आगमन. धीरेंद्र शास्त्री यांना पाहण्यासाठी नांदेड विमानतळावर भक्तांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना करावी लागली कसरत. पैठणमधील घाटावर विविध धार्मिक चित्रे रेखाटली. धार्मिक चित्रांकडे नागरिक आकर्षित. आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून रेखाटली चित्रे. फरार असलेल्या खोक्याची गाडी पोलिसांकडून जप्त. स्थानिक गुन्हे शाखेकडून सतीश भोसलेचा शोध सुरू. अद्यापही सतीश भोसले फरार, मात्र गाडी पोलिसांच्या ताब्यात. संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी अद्याप फरार. कृष्णा आंधळे पोलिसांना गुंगारा देऊन गायब. हत्येला 3 महिने उलटूनही कृष्णा आंधळे फरार. मुंबईतील क्रीडा वेध संस्थेच्या वतीनं क्रीडा कार्यकर्त्यांचा भव्य गौरव सोहळा चेंबूरमध्ये आयोजित. खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते बृहन्मुंबई विभागातील 15 क्रीडा प्रकारांमधील 90 खेळाडू आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा सन्मान केला. महेंद्र चेंबूरकर यांच्या संकल्पनेतून या सत्कार सोहळ्याचं आयोजन. अखिल महाराष्ट्र मूर्तिकारांचं आज महासंमेलन. पीओपी बंदी संदर्भात महासंमेलनाचं आयोजन. दुपारी 3 वाजता परळच्या भिवाजीराव नरे उद्यानात संमेलन होणार. पीओपी बंदी उठवण्यासाठी मूर्तिकार राज्य सरकारला विनंती करणार. 31 मार्च पासून अमरावतीतून विमानसेवा सुरू होणार. अमरावती ते मुंबई पहिलं विमान उडणार. अर्थसंकल्पातील घोषणेमुळे अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. काल जगभरात ट्विटर होतं एकाच दिवशी 3 वेळा डाऊन. यामुळे ट्विटरच्या वापरकर्त्यांना मनस्ताप. एक्सवर मोठा सायबर हल्ला होतोय. एलॉन मस्क यांचं वक्तव्य. जॉय माल्या बागची सुप्रीम कोर्टाचे नवे न्यायाधीश. जॉय माल्या बागची न्यायाधीशपदी नियुक्ती. न्यायाधीश नियुक्ती करणाऱ्या कॉलेजियमकडून निवड. परभणी शहरात ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगार. त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून रोगराई वाढण्याची शक्यता. महानगरपालिकेचं मात्र याकडे दुर्लक्ष. परभणीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये कार्यशाळा. यावेळी महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक करण्यात आली जनजागृती. वाशिम जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचे वेळापत्रक बदलले. जिल्ह्यामध्ये शाळा सकाळी 7:30 ते 11:30 या वेळेमध्ये भरवण्यात येणार. अमरावतीमध्ये 1935 गावांची पशुगणना पूर्ण तर 78 गावे अपूर्ण. 270 गावांमध्ये प्रगणनेचे काम सुरूच. 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करायची होती, मात्र पूर्ण न झाल्याने मुदतवाढ देण्यात आली आहे. जगातल्या 10 सर्वाधिक प्रदूषित शहरात भारतातल्या 6 शहरांचा नंबर. भारत जगातल्या 5व्या क्रमांकाचा प्रदूषित देश, तर वायू प्रदूषणामध्ये जगातल्या 20 शहरांपैकी 13 शहरं भारतातील. कृष्णा नदीमध्ये मळी मिश्रित पाणी. आमणापुरामध्ये मळी मिश्रित पाण्यामुळे सापाचाही मृत्यू. कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये रणरागिणी बहुउद्देशीय संस्थातर्फे महिलांसाठी जुन्या खेळांचं आयोजन. जुन्या खेळांची ओळख व्हावी या उद्देशाने खेळांचं आयोजन. चिपळूण नगर परिषदेचा अनोखा उपक्रम. टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात रमलेत कर्मचाऱ्यांचे हात. फावल्या वेळेत तयार केल्या जाणाऱ्या या वस्तू शहरातील अनेक भागांचे सुशोभीकरण करण्यासाठी संस्थांना देण्यात येणार. भारतातल्या पहिल्या किन्नर महोत्सवाचे केडीएमसी कडून आयोजन. महोत्सवामध्ये तृतीयपंथीयांनी नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून मांडल्या प्रथा. शिर्डीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसरकर यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन. दर्शनानंतर बाबांच्या संस्थांच्या वतीनं त्यांचा शॉल आणि साईंची मूर्ती देऊन सत्कार.
पैठणमधील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरात एकादशी निमित्त दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी. मंदिर परिसर भाविकांनी फुलून गेलाय. पंढरपूरच्या सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचं पहिलं वारकरी संमेलन पार. अक्षय महाराज भोसले, सुधाकर इंगळे महाराज उपस्थित. कलाकार मानधन समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा असा ठराव. सोयगाव तहसील कार्यालयात अधिकारी कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्याने नागरिकांची गैरसोय. अधिकारी कर्मचारी वेळेत दालनात हजर असतील तर कामे त्वरित होतील अशी नागरिकांची अपेक्षा. शहीद विनायक पुजारी यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणामध्ये पार पडले अंत्यसंस्कार. हजारोंच्या उपस्थितीमध्ये शहीद विनायक पुजारी यांना निरोप देण्यात आला. शहीद पुजारी गडचिरोली येथे सीमा सुरक्षा दलात कार्यरत होते. जळगावातील 40 गावच्या बाजारात विविध प्रकारच्या लाल मिरचींची आवक वाढली तर गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मिरचीच्या भावात फारसा फरक नाही. वाशीमध्ये तूर खरेदीसाठी 1972 शेतकऱ्यांची नाफेडकडे ऑनलाईन नोंदणी, मात्र प्रत्यक्ष खरेदी अद्याप सुरू झाली नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत. तूर खरेदी प्रक्रिया लवकर सुरू करावी, शेतकऱ्यांची मागणी. वाशीमध्ये वाढत्या उन्हाचा द्राक्ष बागांना फटका. उन्हाच्या तडाख्यामुळे द्राक्ष बाग खराब होऊन शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.